नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याची बर्फी करून दाखवणार आहे. इतकी टेस्टी झालेली आहे, अगदी सोपी पद्धत आहे. तर त्यासाठी मी खोबरं कसं किसलं ते सुरुवातीला दाखवते. मी 3 वाट्या किसलेलं आहे आणि 1 वाटी फक्त तुम्हाला आता किसून दाखवणार आहे. खालचा काळा भाग घ्यायचा नाही, तो नंतर दुसऱ्या मसाल्यामध्ये किसून वापरायचा. तर 1च वाटी दाखवते तुम्हाला किसून मी नेहमी असं वेळतीवरच खोबरं किसून घेते. हे सगळ्यांना जमतं असं नाही, पण मी नेहमी असंच किसते. आणि हे खूप बारीक पण पडतं आणि वेळ पण लागत नाही अजिबात, त्याला लगेचच होतं. हे खोबरं काढा, पाठीमागची ती हे काढा, असं त्याला पण थोडा वेळ लागतो. तर बघू शकता तुम्ही, अगदी थोडक्यात तुम्हाला दाखवली 1 वाटी किसून मी, फक्त दाखवायसाठी. हा भाग मी आता नंतर दुसऱ्या ताटामध्ये किसून ते खोबरं मी मसाल्यासाठी वापरणार आहे. तर मी सुरुवातीला ह्या कपानं 3 कप खोबरं घेतलेलं आहे. तर थोडंसं हलक्या हातानं दाबून घ्यायचं खोबरं घेताना. अर्धा कप मिल्क पावडर, 1 कप दूध आणि 1.25 कप साखर घेतली आहे. म्हणजे 1.5 कप आणि पाव कप साखर घेतली आहे 3 कप खोबऱ्याला. खोबरं घेताना थोडंसं दाबून घ्यायचं, एकदम हलकं नाही भरायचं, थोडासा दाब द्यायचा, हलकासा. मी दाखवते बघा, 1 वाटी 1 कप भरून ह्या पद्धतीनं भरून घ्यायचं. तर हे 3 कप भरलेलं आहे, मी मोजलेलं आहे. आणि मी 1.5 कप आणि पाव कप म्हणजे 1.25 कप अशी साखर घेतलेली आहे. तर आता सुरुवातीला मी कढई ठेवली गॅसवर. त्यात 2 चमचे तूप घालून घेते मी आणि त्यामध्ये खोबरं घालून सुरुवातीला परतून घ्यायचं. खोबऱ्यामधलं थोडंसं मॉइश्चर कमी होतं असं केल्यामुळं, म्हणून थोडंसं तुपावर परतून घ्यायचं ते. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, जास्त मोठी नाही ठेवायची, कारण अजिबात कोणत्याच खोबऱ्याला किंवा बाकीच्या साहित्यालासुद्धा काळा डाग किंवा लाल डाग पडू द्यायचा नाही अजिबात. मिडियम गॅसवरच करायचं. हे अगदी सोपी पद्धत आहे, जास्त वेळ पण लागत नाही. 10 ते 12 मिनटं लागतात. ते थोडंसं परतून घेतलेलं आहे मी, कोरडं झालेलं आहे. त्यामध्ये 1 कप दूध घालते मी. एक कप दूध घालून घेतलं मी त्यामध्ये. तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायची नसेल तर मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलं आहे, त्याऐवजी तुम्ही 2 वेळच्या दुधाची सायसुद्धा ह्यामध्ये घालू शकता. त्यानंसुद्धा खूप चव चांगली येते. मिल्क पावडर पाहिजे असं काय नाही. त्यामध्ये आता मी 1.5 कप आणि पाव कप म्हणजे 1.25 कप साखर घेतलेली, ती घालून घेतली. साखर एवढी घालावी लागते, नाहीतर मग बर्फी व्यवस्थित बनत नाही, कारण हे खोबरं जास्त घेतलेलं आहे मी. 3 कप दाब देऊन भरून घेतलेलं आहे खोबरं. साखर घातल्यानंतर थोडं पातळ होतं ते, पण थोडं थोडं हलवलं तसं मग कमी कमी होत जातं त्यातलं मॉइश्चर. एक 12 ते 13 मिनटं लागलेली आहेत मला. आता मिल्क पावडर थोडी घालून, अर्धा कप घालून घेते. थोडंसं घट्टसरपणा होत आला की मग मिल्क पावडर घालून घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम मोठा गॅस करायचा नाही, मध्यमवर ठेवायचा गॅस. खूप टेस्टी आणि छान होते ही बर्फी. बघू शकता तुम्ही, त्यातलं मॉइश्चर कमी झालेलं आहे. आता आणखी थोडं मी हलवून घेते. असं घट्ट गोळा होत आला की त्यावेळी थोडासा गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच 2-3 मिनटं पुन्हा परतून घ्यायचं. त्यामध्ये मी वेलची आणि जायफळ पावडर करून ठेवलेली आहे साखर घालून, ती घालून घेतली मी. घरच्या घरी खूपच छान बनते ही. बघू शकता तुम्ही, त्याचा गोळा करून दाखवला मी त्यातला. आता होत आलेला आहे, आणखी 1 मिनिटभर मी परतून घेते त्याला.
जड जाते आता, जसं होत येईल तसं जड जाते ते करायला, हलवायला. कढईला सुद्धा बघू शकता तुम्ही, कढईने एकदम कोरडं कोरडं झालेलं आहे. तर हे झालेलं आहे. आता मी खाली उतरून घेते. एवढंच ठेवायचं. हे बरोबर झालेलं आहे. आता हे परफेक्ट झालेलं आहे. हातामध्ये थोडंसा खोबरं घेऊन असं गोल गोल फिरवून त्याची गोळी बनली की झालं म्हणून समजायचं ते. तर ह्यामध्ये काढून घेते मी आता हे. अजून थोडं माझं राहिलेलं आहे मिश्रण, दुसऱ्या डब्यामध्ये मी घालून घेणार आहे. हे घालून झालेलं आहे. आता यावर आता पिस्त्याचे काप घालून घेते, बारीक केलेले. आणि नंतर मग सजावटीसाठी थोडंसं गुलाबची पानं टाकणार थोडीशी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बदामचे सुद्धा काप घालू शकता, याच्यावर केसर घालू शकता. मी फक्त पिस्त्याचे काप घातलेत आणि वरून आता नंतर मी सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहे. तर हे अगदी 20 ते 25 मिनटात बाहेरच ठेवलेलं आहे. अगदी झालेलं आहे बघा. जास्त वेळ पण लागलेला नाही त्याला. 25 मिनटातच तयार झालेलं आहे. अजून थोडं हाताला गरमच लागतं ते, तरीसुद्धा ते घट्ट झालेलं आहे, कारण मी त्याला व्यवस्थित केलेलं आहे. हे उचलतानाच तुमच्या लक्षात आलं असेल घट्ट झालेलं आहे. आणि अजून थोडंसं कोमटच लागतं आहे हाताला ते. तर हे आता मी कट करून घेते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. आणि हाईपचा ऑप्शन आहे माझ्या चॅनलला, हाईपच्या ऑप्शनवर पण क्लिक करा. खूपच छान झालेली आहे नारळाची बर्फी. खायला पण तेवढीच टेस्टी झालेली आहे. ही भरपूर झालेली आहे. 2 मोठे नारळ घेतलेले मी आणि 3 कप बरोबर त्याचं खोबरं पडलेलं. बघू शकता मी जाडीला पण जास्त ठेवलेलं आहे. किती छान झालेले आहेत बघा. दुसऱ्या डब्याचं पण झालेलं आहे माझं. मी हे एकच दाखवलं तुम्हाला. बघू शकता तुम्ही. बघा किती छान झालेलं आहे बघा. नक्की करून बघा ह्या माझ्या पद्धतीने. खूप छान होती. हे गुलाब पाकळ्या घालून सजवलं.